नमस्कार मंडळी, महाशिवरात्र स्पेशल इथे उपवासाची थाळी बनवलेली आहे। त्यासाठी सगळ्यात अगोदर मी इथे कुकरच्या डब्यामध्ये 2 बटाटे घेतलेत आणि 3 रताळी घेतलेत। रताळी आणि बटाटे इथे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। ह्याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि कुकरच्या इथे 3 शिट्ट्या करून घेतल्यात। कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत, रताळी व्यवस्थित शिजलेली आहेत। सगळी सालं ह्याची काढून घ्यायची आणि रताळी या प्रकारे मी मॅश करून घेतली। तुम्ही मॅशरने सुद्धा मॅश करून घेऊ शकता। इथे चमच्याने मी मॅश करून घेतलेत। 1 कप ह्याच्यामध्ये मी राजगिऱ्याचं पीठ घातलेलं आहे। राजगिऱ्याचं तयार पीठ आता कुठेही किराणा मालाच्या दुकानात लगेच मिळतं। त्यामध्येच इथे मी चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं। रताळा इथे शिजलेलं असल्यामुळे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी असतं, त्याच्यामुळे थोडंसंच पाण्याचा वापर करायचा। ते पण मी पाणी इथे गरम पाणी करून घेतलं आहे। गरम पाणीच ह्याच्यामध्ये घालायचं आणि घट्टसर पण मऊसूत असा ह्याचा गोळा भिजवून घ्यायचा। आपण कणिक कशी भिजवतो त्याप्रमाणे गोळा भिजवून साईडला ठेवलेला आहे। आता परत मी कच्ची 2 रताळी घेतलीत आणि रताळी इथे आपल्याला किसून घ्यायची आहेत। दोन्ही रताळी या प्रकारे खिसणीवरती किसून घेतलेली आहेत आणि आता ह्या किसलेल्या दोन्ही रताळ्याचा एवढा किस निघाला, त्याच्यातला मी अर्धा किस की नाही ह्याचा मी रताळ्याची खीर करणार आहे, त्यासाठी वापरणार आहे आणि अर्धा बाजूला ठेवते। आता एका पॅनमध्ये 1 चमचा साजूक तूप घातलेलं आहे, त्याच्यामध्ये रताळ्याचा किस घालायचा आणि यामध्ये हा परतवून घ्यायचा आहे। एक 5 मिनटं झाले असतील, मी रताळ्याचा किस छान परतून घेतला आहे। बघा तुम्ही, कलर पण ह्याचा बदललेला आहे आणि रताळ्याचा किस चांगला शिजलेला आहे। आता ह्याच्यामध्ये मी अर्धा लिटर म्हशीचं दूध घातलेलं आहे। हे फुल फॅट दूध घेतलेलं आहे। अर्धा लिटर दूध ह्याच्यामध्ये पूर्ण घालायचं आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आता स्लो गॅसवरती आपल्याला हे शिजत ठेवायचं आहे। आता मी इथं दुसऱ्या गॅसवरती हे शिजत ठेवते, स्लो गॅसवरती, आणि इथे तवा गरम करून घेतलेला आहे एक। आपण जे राजगिऱ्याचं पीठ भिजवून ठेवलेलं आहे त्याचे आपण पराठे पहिल्यांदा करून घेऊया। इथे पीठ लावण्यासाठी म्हणून मी परत राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही साबुदाण्याचं पीठसुद्धा घेऊ शकता। एक अशी कणिक आपण कसं भिजवताना लाटी करून घेतो तशी करून घ्यायची आणि पोळी लाटतो त्याप्रमाणे हे छान असं लाटून घ्यायचं। व्यवस्थित लाटता येतं, फक्त राजगिऱ्याचं पीठ लावायचं म्हणजे की नाही हे पीठ की नाही आपला गोळा आहे ना तो पोलपाटला आपला चिकटत नाही। आता व्यवस्थित लाटून घेतली आहे पोळी आणि या प्रकारे मी तव्यावरती घातलेली आहे। तवा पण चांगला गरम करून घेतला आहे। त्याचबरोबर आपण जी खीर ठेवली आहे ती पण एकदा मी ढवळून घेतलेली आहे। ती स्लो गॅसवर शिजत ठेवलेली आहे, त्याच्यामुळे ती छान शिजते। आता इथे आपण जो पराठा करून घेतला आहे राजगिऱ्याचा, त्याला दोन्ही साईडला साजूक तूप लावून घेतलेलं आहे आणि असं छान ते परतून घ्यायचं आणि भाजून घ्यायचं आहे चांगलं दोन्ही साईडला व्यवस्थितपणे। मस्त ह्याच्या ह्या पराठे म्हणा किंवा पोळ्या म्हणा राजगिऱ्याच्या तयार होतात। या प्रकारे उरलेल्या सगळ्या राजगिऱ्याच्या पोळ्या मी इथे करून घेतलेल्या आहेत आणि आपण जी रताळ्याची खीर शिजत ठेवलेली ती पण उकळायला लागली आहे। दूध चांगलं उकळायला लागल्यानंतर ह्याच्यामध्ये मी केसर घातलेलं आहे। केसरामुळे मस्त असा खिरीला कलर येतो। आता घातल्यानंतर हे पूर्ण ढवळून घ्यायचं आहे आणि पुन्हा एखादी उकळी काढून घ्यायची। तर 1-2 मिनटं मी उकळी काढून घेतली आहे। ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये घालायचे आहेत। तुम्ही बघू शकता छान अशी ही आटलेली आहे, दाटसर अगदी झालेली आहे आणि इथं आपण फुल फॅट दूध वापरल्यामुळे ती अगदी दाटसर अशी छान होते। खाली उतरून ठेवलेली आहे आणि थोडीशी थंड झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी अर्धा कप साखर घातलेली आहे। साखर आपल्या आवडीनुसार तुम्ही ते कमी जास्त करू शकता। मस्त दाटसर क्रीमी अशी आपली ही रताळ्याची खीर इथे तयार झालेली आहे। आता आपले इथे परोठे तर सगळे तयार करून झालेले आहेत। आता 2 जे बटाटे उरले होते ना आपण जे शिजवून घेतलेले कुकरमध्ये, ते पण सालं काढून घेतलेली आणि चिरून घेतलेली। आपण इथे या बटाट्याची भाजी करून घेणार आहे। नुसते हलकेसे तुपावरती मिरची घालून परतवायची म्हणजे ही मस्त अशी बटाट्याची भाजी लागते। उपवासाची स्पेशल भाजी आपण म्हणू शकतो। तूप गरम करून घेतले 1 चमचाभर, त्याच्यामध्ये जिरे घातले अर्धा चमचा आणि त्याचबरोबर 1 मिरची बारीक चिरून घातली। मिरची छान अशी फोडणीमध्ये परतून घेतली आणि त्यामध्ये चिरलेले बटाटे सगळे घालायचेत या प्रकारे आणि ते मिक्स करून घ्यायचेत। फोडणीमध्ये या प्रकारे जिऱ्यावरती फक्त बटाटा हा परतून घ्यायचा। वरतून चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि 1 अर्धा चमचा साखर घातली। पुन्हा हे सगळं मिक्स करून 1-2 मिनटं नुसतं हे तुपावर असंच परतवून घ्यायचं। वरतून मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे। उपवासाला तुम्हाला इथे जर कोथिंबीर चालत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। सगळं मिक्स करून घ्यायचं। मस्त आपली ही 1-2-3 मिनटं मी हे फक्त परतून घेतलं आहे। बघू शकता कलर आता बदलला आहे। मस्त बटाट्याची भाजी इथे तुपावरची तयार झालेली आहे। पुन्हा एक दुसरा पॅन गरम करून घेतला, त्याच्यामध्ये पुन्हा 1 चमचा तूप घातलेला आहे। त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातले, 1 मिरची चिरून घातलेली आहे आणि मिरची पण तुपावरती इथे अशी छान परतून घेतली। त्याच्यामध्ये उरलेला जो आपला रताळ्याचा किस ठेवला होता आपण तो घालायचा आहे
आणि तो असा परतून घ्यायचा आहे. मस्त आपला इथे रताळ्याचा हा परतवलेला किस एक नंबर अगदी लागतो. करून बघा या प्रकारे तुम्ही. चवीनुसार मीठ घालायचं आहे. अर्धा चमचा परत इथे साखर घातलेली आहे. तुम्हाला जर ह्याच्यामध्ये आवडत असेल तर तुम्ही अख्खे शेंगदाणे किंवा शेंगदाण्याची भरडसुद्धा घालू शकता. थोडीशी इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. उपवासाच्या जिन्नसमधले तुम्हाला जे उपवासाला चालत नसेल ते तुम्ही स्किप करू शकता. 1-2 मिनटं पुन्हा हे परतून घेतलेलं आहे. मस्त रताळ्याचा किस तयार झालेला आहे. त्यानंतर आपली पूर्ण इथे थाळी तयार झाली आहे उपवासाची. अगदी झटपट सोप्या पद्धतीने ही थाळी तयार होते. मस्त आपली ही रताळ्याची दाटसर क्रीमी खीर, बटाट्याची भाजी आणि त्याचबरोबर इथे मी रताळ्याचा जो किस केला आहे तो पण चवीला एक नंबर लागतो अगदी. करून बघा या प्रकारे थाळी मस्त होते. पोटभरीचा मेनू होतो. इथे मी काकडीचे स्लाईस घेतलेत आणि राजगिऱ्याची पोळी. जर तुम्हाला काकडी वगैरे उपवासाला चालत नसेल तर स्किप करू शकता. झटपट उपवासाची थाळी तयार झाली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.